नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी। आपल्याकडे एक म्हण आहे, नकटीच्या लग्नाला 17 विघ्न। आता हे मी का सांगतेय, कारण एकतर याचा संबंध कुठे आहे की वजन कमी करताना येणाऱ्या समस्या। आज यावर मी तुम्हाला काही मुद्दे सांगणार आहे किंवा काही टिप्स सांगणार आहे। आता ही म्हण मी का वापरली, तर एकतर आधीच वजन कमी करायचं हे ठरवल्यानंतर आपल्याला अनेक दिवस लागतात तो प्लॅन एक्झिक्यूट करायला। म्हणजे काय, तर आपण ठरवतो अगदी खूप छान की वजन कमी करायचं आहे, पण ऍक्च्युअली ते करायला सुरुवात करतो यामध्ये बराच कालावधी जातो। तर हे एक झालं। जेव्हा आपण ते मनात आणतो की अरे नाही, आता उद्यापासून वजन कमी करायला सुरुवात करायची, आपण डाएट केलंच पाहिजे, आता वजन कमी केलंच पाहिजे, हे सगळं केल्यानंतर नेमकी सुरुवात कशी करायची किंवा वजन कमी करताना आता चला उद्यापासून चालू करतोय, पण मनात इतके प्रश्न असतात आणि इतक्या कॉमन समस्या असतात। तर आज काही तुमच्या कॉमन समस्यांची उत्तरं मी इथे देणार आहे आणि नेमकं साध्या सोप्या पद्धतीने वजन कसं कमी करायचं हे मी नेहमी सांगतच असते। त्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण त्यावर तुम्हाला खूप छोट्या पण खूप महत्त्वाच्या टिप्स मिळत जातील आणि त्यातून तुम्ही अगदी हेल्दी पद्धतीने वजन कमी करू शकता। तर आता आपले जेव्हा दर महिन्याला डाएट प्रोग्राम असतात, जसं आता मान्सून वेट लॉस डाएट प्रोग्राम सुरू आहे, तर 15 दिवस झालेले आहेत डाएट प्रोग्राम सुरू होऊन, पण काही कॉमन प्रश्न असतात लोकांचे की अरे डाएट प्रोग्राम मध्ये भाग घेतल्यानंतर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात। तर ते मी तेव्हा क्लिअर करतच असते, पण तरी सुद्धा जे लोक आपलं चॅनल बघून, बऱ्याच लोकांचे फोन येतात की मॅडम तुमचे व्हिडिओ बघून मी वजन कमी केलं किंवा खूप छान मला रिझल्ट आला, मी वजन कमी करतेय, पण काही हे प्रश्न आहेत। तर आज मी मुद्दाम हे 5 प्रश्न तुमचे लिहून काढलेले आहेत आणि त्यावर तुम्हाला सांगते की वजन कमी करताना नेमकं कितीही विघ्न आली तरी सुद्धा त्यातून पार पडत आपल्याला वजन कमी करण्याची प्रोसेस म्हणजे डाएट सुरू करायचंच आहे। तर आता काय काय समस्या येऊ शकतात हे महत्त्वाचं सांगते। सगळ्यात पहिलं की वजन कमी करायचं म्हणलं किंवा वेट लॉस डाएट सुरू करायचं म्हणलं की नेमकं अगदी मुळापासून सुरुवात होते की नेमकं डाएट कोणतं करायचं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। कारण सोशल मीडियावर इतके टाइप्स ऑफ डाएट अवेलेबल आहेत। सगळ्यात महत्त्वाचं काय की 2 वेळा जेवायचं का, म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग करायचं का, दर 2 तासांनी खायचं का, काय करायचं। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की जसं तुमचा बॉडी टाईप आहे, म्हणजे जसं तुम्ही आधीपासून जेवत आलेला आहात, तुमचं पूर्वीपासूनचं जे काही तुमच्या शरीराला सवय आहे, मग तुम्ही नाश्ता करत असाल तर नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण याच पॅटर्नमध्ये वेट लॉस ठेवा। जर तुम्ही आधीपासूनच 2 वेळा जेवत असाल तर तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग करू शकता। तुम्ही सकाळी खायचं आणि मग डायरेक्ट रात्री जेवायचं किंवा संध्याकाळी लवकर जेवायचं, मध्ये काही खायचं नाही। बरेच लोक बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने डाएट करतात, पण आता जसं मी तुम्हाला सांगितलं की पूर्वीपासून जे तुमच्या शरीराला सवय आहे त्याच पद्धतीने किंवा त्याच प्रमाणामध्ये डाएटची सुरुवात करा। मग यांनी केलं तर लवकर वेट लॉस होतो का, 2 वेळात जेवलं तर लवकर वेट लॉस होतो का, दर 2 तासांनी खाल्लं तर कसं वेट लॉस होणार, या भानगडीमध्ये पडायचं नाही। त्यामुळे जसं आपल्याला आधीपासून सवय आहे, पॅटर्न हा नेहमी तोच ठेवायचा, तरच आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो। नाहीतर मग 2 वेळात जेवलं की ऍसिडिटी प्रचंड होते। बरेच जण डाएट करून झाल्यानंतर किंवा डाएट करताना माझ्याकडे हे प्रश्न घेऊन येतात, 2 वेळात जेवतेय, ऍसिडिटी इतकी होतीये, पित्त होतं, मग डायजेशन डिस्टर्ब होतं। हे सगळं आपल्याला जमत नाही। त्यामुळे प्रत्येकाची बॉडी टेंडन्सी वेगळी असते। त्यामुळे तुम्ही लहानपणापासून आतापर्यंत किंवा तुमचा जेवणाचा युज्युअली पॅटर्न कसा आहे, तुम्ही नेहमी 2 वेळात जेवता, नेहमी नाश्ता करता, नाही करत, जे काय करता त्याच पद्धतीने त्याच प्रमाणामध्ये डाएटची सुरुवात ही करा। हा झाला पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, डाएट चालू केल्यानंतर बऱ्याच लोकांचा एक कॉमन प्रश्न असतो की मॅडम थकवा येतोय किंवा थकायला होतंय आणि स्टॅमिना राहत नाहीये। तर आता तुम्ही कोणत्या प्रकारचं नेमकं डाएट करता यावर हे डिपेंड असतं, कारण थकवा येतोय याचा अर्थ कुठेतरी तुमचं डाएटचं किंवा तुमचं खाण्याचं प्रमाण जे आहे हे चुकतं। कारण काय होतं की कमी खाण्याच्या, वजन फास्ट कमी करण्याच्या नादात काय केलं जातं की खूप कमी खाल्लं जातं। यामुळे काय होऊ शकतं, तुम्हाला न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज होऊ शकतात आणि थकवा येऊ शकतो। त्यामुळे जर तुम्हाला थकवा येत असेल तर हे नेमकं लक्षात ठेवा की कुठेतरी काहीतरी चुकतंय आणि आपलं जेवणाचं जे काही प्रमाण आहे किंवा खाण्याचं जे काही प्रमाण आहे ते बरोबर नाहीये। त्यामुळे अगदी कमी खाणं किंवा पूर्णच उपाशी राहणं असं अजिबात करू नका। न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज येऊन थकवा येऊ शकतो। हा झाला दुसरा मुद्दा।
तिसरा मुद्दा की बऱ्याच लोकांची ही कंप्लेंट असते की सारखी भूक लागते. जेव्हा वेट लॉस डाएट मी जेव्हा डाएट सुरू करते ना तेव्हा किंवा डाएट सुरू करतो तेव्हा प्रचंड भूक लागते. म्हणजे काय की भूक सहनच होत नाही, भूक कंट्रोल होत नाही आणि भूक भागत नाही. सगळ्यात महत्वाचं कारण बेसिक गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही वजन कमी आपल्याला करायचं असतं तेव्हा नेहमीपेक्षा आपल्याला कॅलरीज या कमी कराव्या लागतात, बरोबर. मग खाण्याचा पोर्शन जर आपण कमी केला तर त्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला त्याची क्वालिटी वाढवावी लागते. पण ते मात्र लोकांना कळत नाही आणि मग काय होतं, एवढंच खाल्लं ना मॅडम, तुम्ही सांगता की एक फुलका भाजी एकच भाकरी खा आणि भाजी आमटी एवढं मी खाल्लं पण माझं पोट नाही भरत आहे. असं का होतं? याचं सगळ्यात महत्वाचं कारण की तुमचा पोर्शन कुठेतरी चुकतो. आपण काय करतो की एक भाकरी एक भाजी एक आमटी नाही, आपण जर कार्बोहायड्रेटचा पोर्शन कमी केला आहे तर एकच भाकरी, मग त्याऐवजी एक वाटी डाळ, एक वाटी उसळ, एक वाटी सॅलड किंवा कोशिंबीर, एक वाटी दही, ताक, असं आपल्याला सबस्टिट्यूट जे पदार्थ आहेत हे आपल्याला भरपूर घेतले पाहिजे. ते आपल्याकडून होत नाही आणि म्हणून मग भूक भागत नाही. कमी खायचं म्हणून काय करतात, फक्त पोळी किंवा फक्त भाकरी आणि भाजी एवढ्यावरच आपण बसतो आणि मग नेमकं काय होतं की हे सगळं क्रेव्हिंग्स मध्ये कन्वर्ट होतं. म्हणजे अजून जास्त भूक लागावी लागते आणि 2च दिवसात असं वाटायला लागतं की चला आता बास झालं हे डाएट, खाऊया भरपूर, म्हणून हे खाल्लं जातं. त्यामुळे ही चूक अजिबात करू नका. वजन कमी करायचं म्हणजे कमी खायचं किंवा एवढंच खायचं असं नाही. तुमचा पोर्शन हा सगळा भरपूर आला पाहिजे. प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट, फायबर्स हे सगळं तुमच्या डाएटमध्ये व्यवस्थित जर आलं तरच तुमचं पोट भरतं. कमी खाऊन सुद्धा पोट भरायचं असेल तर त्या कमी खाण्यामध्ये क्वालिटी जी आहे फूडची तर ही भरपूर असली पाहिजे. न्यूट्रिशनल व्हॅल्यू त्याची भरपूर असली पाहिजे. एक मोठी वाटी दही, एक मोठी वाटी सॅलड, एक मोठी वाटी भाजी, एक मोठी वाटी आमटी किंवा उसळ, हे जर तुम्ही सगळं घेतलं ना तर तुम्हाला 2 वेळा जेवून सुद्धा अजिबात भूक लागणार नाही. त्यामुळे हे मी नेहमी सांगत असते की तुम्ही किती खाता यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. त्यामुळे हा झाला महत्वाचा मुद्दा तिसरा. चौथा मुद्दा, झोप लागत नाही. बरेच लोक काय करतात की रात्री वजन कमी करण्याच्या नादामध्ये रात्री जेवण स्किप करून टाकतात. म्हणजे काय, रात्रीचं काही खायचंच नाही, नुसतंच सॅलेड खायचं किंवा नुसतंच काहीतरी सूप घ्यायचं असं काहीतरी करतात किंवा काही खायचंच नाही, फक्त पाणी प्यायचं, फक्त ताक प्यायचं असं काहीतरी करतात. आणि मग काय होतं की रात्री तुमचं पोट पूर्णपणे रिकामं राहतं आणि झोप लागत नाही. आणि मग त्या झोपेमध्ये पण काय होतं, आपल्याला क्रेव्हिंग्स व्हायला लागतात की अरे पोट रिकामं आहे. पोटातून एक आवाज येतो माहितीये, रात्री झोपताना जर आपण व्यवस्थित खाल्लेलं नसेल तर पोटातून आवाज येतो आणि त्यामुळे आपण इतके अँक्शियस होतो की आपण काहीही खायला सुरुवात करतो. म्हणूनच रात्रीचं जेवण स्किप न करता ते प्रॉपर ठेवा. म्हणजेच काय, तुम्ही सूप घेणार असाल ठीक आहे, त्यासोबत काहीतरी प्रोटीनचा एखादा पदार्थ घ्या. म्हणजे पनीर भाजून घेऊ शकता, उकडलेले स्प्राउट घेऊ शकता, एखादा ओट्सचा पराठा घेऊ शकता, एखादा बेसनचा चिला घेऊ शकता. हे सगळं तुम्ही ठेवलं पाहिजे. अर्थात रात्रीचं जेवण हे अतिशय हलकं असलं पाहिजे, थोडं असलं पाहिजे, पण पोट भरीचं असलं पाहिजे. आणि म्हणूनच रात्रीच्या जेवणात तुम्हाला जास्तीत जास्त फायबर्स म्हणजेच भाज्यांचं सूप ज्यांनी पोट व्यवस्थित भरेल किंवा भाज्यांचा पराठा, उकडलेल्या भाज्या असं काहीतरी किंवा मिक्स डाळींचा डोसा असं काहीतरी व्यवस्थित तुमच्या डाएटमध्ये असणं गरजेचं असतं. हा झाला चौथा मुद्दा. आणि पाचवा सगळ्यात महत्वाचा, जेव्हापासून वेट लॉस डाएट चालू केला आहे तेव्हापासून चेहऱ्यावरचा ग्लो गेलेला आहे आणि चेहरा सुरकुतल्यासारखा दिसतो, केस गळायला सुरुवात झाली आहे. हा खूप जणांचा प्रॉब्लेम असतो आणि एस्पेशली स्त्रियांमध्ये. कारण वजन कमी करण्याच्या नादामध्ये इतकं कमी खातात की इतकी न्यूट्रिशनल व्हॅल्यू पूर्ण सगळ्या पदार्थांची ढासळते, झोप व्यवस्थित होत नाही, हार्मोनल इम्बॅलन्स चालू होतात आणि म्हणून काय होतं की आपण कॉन्सन्ट्रेट करतो फक्त वजनावर, पण हेल्दी वेट लॉसवर आपण कॉन्सन्ट्रेट करत नाही. आणि म्हणून युजली काय होतं, पाणी कमी प्यायलं जातं, पालेभाज्या कमी खाल्ल्या जातात, गाजर, बीट यासारखे पदार्थ कमी खाल्ले जातात, प्रोटीन म्हणून फक्त डाळ किंवा उसळच खाल्ली जाते, पण फायबर्स भरपूर खाल्ले जात नाहीत. तर अशा वेळेला काय होतं की न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज फार म्हणजे वेगाने वाढायला लागतात आणि तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो जातो. पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे चेहरा सुरकुतल्यासारखा दिसतो आणि प्रोटीन कमी गेल्यामुळे केस गळायला सुरुवात होते. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर हे सगळ्या गोष्टी एक्सक्यूज मी, सो सॉरी. तर
वजन कमी करायचं असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे। आणि म्हणूनच ज्या कॉमन समस्या तुम्हाला येतात त्यावर मी बऱ्यापैकी तुम्हाला सोल्युशन सांगितलेले आहेत। आणि अजूनही तुम्हाला डाऊट्स असतील तर पटकन आपलं चॅनल सबस्क्राईब करा, त्यावर मी डिटेल या प्रत्येक सगळ्या तुमच्या प्रश्नांवर व्हिडिओ बनवलेले आहेत। तर वजन कमी करायची सुरुवात करताय, डाएट करताय, हा व्हिडिओ नक्की बघा आणि त्याप्रमाणे तुम्हाला जर समस्या येत असतील तर त्याचं सोल्युशन आपल्या चॅनलवर प्रत्येक व्हिडिओमध्ये नक्की दिलेलं आहे। चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।